स्वयंपाकघर हा प्रत्येक घराचा महत्त्वाचा भाग असतो। येथे फक्त जेवणच नाही तर घराच्या आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुद्धा जोडले जाते। त्यामुळे स्वयंपाकघर बनवताना आपण छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे। स्वयंपाकघराची दिशा आणि तिथे वापरलेले रंग सुद्धा वास्तुनुसार जर वापरले तर खूप साऱ्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो। हल्लीच्या काळामध्ये जे आजार होतात, विशेषतः महिलांना, जी महिला स्वयंपाकघरामध्ये सतत असते तिला जर आजार होत असतील तर त्याचं कारण आपल्या स्वयंपाकघरामध्येच दडलेलं असतं। एक तर आपलं स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असू शकतं किंवा स्वयंपाकघराचा जो ओटा असतो, किचनचा ओटा, त्याचा रंग चुकीचा असू शकतो। जवळजवळ 90% लोकांच्या घरामध्ये काळ्या रंगाचा किचनचा ओटा आहे आणि हे किचन, पहिल्या काळामध्ये तर किचन नसायचे, हल्लीच्या काळामध्ये किचन असतात आणि त्यांचे ओटे जे आहे ते काळे असतात। त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये महिलांचं आजारी पडण्याचं किंवा कुटुंबातील व्यक्तींचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। जसं की कॅन्सर असेल, मधुमेह, डायबिटीज या प्रकारचे भरपूर सारे आजार जे आहेत ते सध्या आपल्याला दिसतात। बऱ्याच जणांना हे आजार जे आहे ते होतात आणि त्याचं मुख्य कारण जे आहे ते आपलं स्वयंपाकघर असू शकतं। म्हणजे 90% तरी ते स्वयंपाकघरच असेल आणि याच्यासाठी काही बदल जे आहेत ते आपल्याला स्वयंपाकघरामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे। आता स्वयंपाकघर निवडताना त्याची आतली बाजू, म्हणजे जे स्वयंपाकघर आहे त्याचा रंग कुठला असावा, त्याचबरोबर त्याचा ओटा जो आहे त्याचा रंग कुठला असावा, त्याच्यासाठी कोणता दगड निवडावा, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर जर काळा ओटा असेल तर त्याच्यासाठी नक्की काय उपाय करायचा आहे। अगदी 50-60 रुपयांमध्ये तुमचा हा उपाय जो आहे तो होऊन जाणार आहे। पण ज्या कटकटी मागे लागलेल्या आहेत, आजारपण, भांडणं, वादविवाद जे काही होत आहे त्या गोष्टी तुमच्या घरामधून पूर्णतः बाजूला जाणार आहेत। तर बघा, आपण जेव्हा स्वयंपाकघर बनवतो, त्याचा किचन ओटा बनवतो किंवा स्वयंपाकघरासाठी सुद्धा आपण काळा रंग चुकूनही वापरू नका। आपल्याला माहीत आहे की स्वयंपाकघर किंवा किचन ओटा जो आहे तो जेव्हा पूर्ण काळ्या रंगामध्ये असतो तेव्हा तो धुतल्यानंतर एकदम स्वच्छ दिसतो, छान दिसतो, अगदी लखलखीत असं किचन दिसतं। पण या उलट जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काही रंग असतील वेगवेगळे, म्हणजे किचनचा जो ओटा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील। काळ्याच रंगामध्ये वेगवेगळ्या रंगाचे क्रिस्टॉल्स म्हणा किंवा काही वस्तू म्हणा की ज्या टाकलेल्या असतात आणि त्याच्यामुळे तो ओटा जो आहे तो वेगळा दिसतो थोडासा, किंवा ज्यांचा एकदमच पूर्ण ब्लॅक असतो त्याच्यापेक्षा थोडासा खराब दिसतो। पण ते महत्त्वाचं नाही आहे की आपलं किचन किती क्लीन दिसतंय, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपलं किचन ओटा जो आहे त्याला काळा रंग नसावा हे। कारण माझ्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये असंच आहे की पूर्ण काळा रंग नाही आहे, त्याच्यामध्ये थोडे थोडे क्रिस्टोलाइट जे आहेत ते टाकलेले आहे, थोड्याशा व्हाईट कलर्समध्ये, थोड्याशा जांभळ्या कलर्समध्ये असे। आणि त्याच्यामुळे मला कधी कधी असं वाटायचं की हा किचन ओटा आपल्याला नको। पण हल्ली सगळेच वास्तुशास्त्रानुसार अभ्यास करतात आणि तेव्हा आपल्याला हे सांगतात की स्वयंपाकघरामध्ये काळ्या रंगाचा पूर्ण काळा दगड जो आहे तो किचन ओटा नसावा। मग याच्यासाठी आपण काय करू शकतो, एक तर तुमचा पूर्ण प्लेन काळा ओटा असेल तर तुम्ही त्याच्यावरती पिवळा रंग किंवा मग हिरवा रंग किंवा मग नारंगी रंग, आग्नेय दिशेला जर किचन ओटा करत असाल तर नारंगी रंगाचे जे ओटे येतात ते तुम्ही घेऊ शकता। ग्रॅनाइट ओटा येतो तर तो तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर। आता ज्यांच्याकडे ऑलरेडी काळ्या रंगाचा ओटा आहे तर त्यांनी काय करावं, तर तुम्ही काय करायचं, जे ऑइल पेंट कलर्स येतात तर त्याच्यामध्ये पिवळा रंग, शक्यतो पिवळा रंग वापरला तर अतिशय चांगलं, नाहीतर मग नारंगी रंग, पांढरा रंग, हे 3-4 रंग जे आहेत, काळा आणि निळा रंग सोडता तुम्ही हे बाकीचे रंग जे आहेत ते त्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता। आता तुम्हाला पूर्णच किचन ओटा जो आहे त्याच्यावरती ऑइल पेंट करायचं नसेल तर हरकत नाही, तुम्ही तसं करू नका। पण तुमचं जे काही गॅस आहे किंवा गॅसची शेगडी आहे तेवढा जो भाग आहे तेवढ्याचमध्ये फक्त तुम्ही पिवळा रंग दिला तर अतिशय उत्तम, आणि बाकीचा नारंगी देऊ शकता किंवा इतरही रंग आहेत जे देऊ शकता। फक्त काळा आणि निळा रंग जो आहे तो तिथे तुम्ही चुकूनही वापरू नका, कारण याच्यामुळे आपल्या घरामध्ये बहुतेकदा आजार होतात आणि त्याच्यामुळे आपण आपलं स्वयंपाकघरामध्ये जर काळा ओटा असेल
तर त्याच्यावरती प्रत्येकाने काम करण्याची खूप गरज आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दगड बसवायचाच असेल तर तुम्ही तो ग्रॅनाइटचा दगड कोणत्याही अडचणीशिवाय वापरता येऊ शकतो. एवढंच नाही तर तुम्ही इटालियन स्टोनसारखे कृत्रिम दगड वापरण्याचाही विचार करू शकता. सर्व प्रकारचे दगड बाजारात उपलब्ध आहे जे लोक त्यांच्या स्वयंपाकघरातील काउंटर टॉपसाठी वापरतात. मात्र स्वयंपाकघरात निळा दगड अजिबात वापरायचा नाही. वास्तविक निळा दगड पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे अग्नितत्वाच्या जवळ ठेवणे ते योग्य मानलं जात नाही. त्यामुळे घरात कलह निर्माण होतो. एवढेच नाही तर पती पत्नींमध्ये भांडणं होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि आधुनिक युगामध्ये बहुरंगी दगडाचा सुद्धा जास्त ट्रेंड आहे. लोकांना त्यांच्या स्वयंपाकघरात वापर करायला ते आवडतात. स्वयंपाकघरातील ओट्यासाठी बहुरंगी दगड वापरण्यात कोणतीही अडचण नाही, पण त्यात काळा किंवा निळा रंग तुम्ही वापरू नका. स्वयंपाकघरात ओट्यासाठी पांढरा रंग वापरणे हे सर्वोत्तम मानलं जातं. हल्लीच्या काळामध्ये आपण जे काही चेंजेस बघत आहोत, म्हणजे पहिलं जे स्वयंपाकघर होतं तर तिथे किचन ट्रॉली वगैरे नसायच्या, पण हल्लीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही किचन ट्रॉली करता तेव्हासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकदमच ब्लॅक कलरचं किचन ट्रॉली जी आहे किंवा ट्रॉलीचे कलर्स जे आहेत ते चुकूनही निवडू नका. बाकी कोणत्याही कलरचे कलर जे आहेत ते निवडू शकता. पांढरा रंग निवडला तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर स्वयंपाकघरासाठी उत्तम दिशा जी आहे ती आग्नेय दिशाच मानली जाते. पण आग्नेय व्यतिरिक्त बऱ्याच जणींचे किचन जे आहे ते पश्चिमेकडे, म्हणजे महिलेचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे होतं आणि पूर्वेकडे तिला बघता येत नाही, म्हणजे पूर्व दिशा तिला दिसत नाही आणि पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक बनवावा लागतो. असं जर असेल तर अन्नपूर्णा मातेचा एक फोटो आपल्या स्वयंपाकघरामध्ये नक्की लावा आणि आपल्या घराची जी कोणती आग्नेय दिशा असेल तर तिथे लाल रंगाचा बल्ब लावा किंवा लाल रंगाची कोणती तरी गोष्ट जी आहे, म्हणजे स्वस्तिक लावू शकता, स्वस्तिक काढू शकता किंवा टेप लावू शकता. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे उपाय जे आहे ते तुम्ही नक्की करू शकता. आता किचन ओट्यामध्येच बघा, काळा ओटा नको आहे आपल्याला, पण त्या काळ्या ओट्याला एकदम सोपा आणि सुसह्य असा पर्याय जो आहे तो उपलब्ध आहे. तुम्ही जर केंद्रात जाल तर केंद्रामध्ये प्रश्नोत्तरांचा जो तास होतो किंवा मठामध्ये, तर तिथे सुद्धा हे सांगितलं जातं की आपल्या किचनचा रंग जो आहे तो पहिला चेंज करा. तर याच्यावरूनच मी सुद्धा तुम्हाला ही माहिती सांगत आहे की तुम्ही सुद्धा जर तुमच्या घरामध्ये असं होतं असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या किचन ओट्याचा रंग जो आहे म्हणजे ऑइल पेंट रंग आणून तो चेंज करायला हवा. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.